मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा आणि उद्याचा अगदी मेमोरेबल असा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकणार आहात. काय अमेझिंग दाखवलंय त्यांनी सायलीचं तन्वी म्हणून समोर येणं. टू गुड. प्रेक्षकांनो, टू गुड. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायली बोलत असतात, एकमेकांशी गप्पा मारत असतात रात्री स्वयंपाकघरात. अर्जुन म्हणत असतो, बायको मिरॅकलचा ना म्हणजे विश्वास नाहीये ग मला, हे मिरॅकल होतात वगैरे. तू माझ्या समोर बसलीयस तन्वी म्हणून मला विश्वासच बसत नाहीये. सायली अर्जुनला म्हणते, पूर्णाजीने जसं ठरवलं तसंच झालं, हाच मोठा चमत्कार आहे ना हो. तुम्हाला आठवतंय का, जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा पूर्णाजी देवाला दोष देत होती, पण तेव्हा लग्न आपल्या दोघांचं म्हणजे तन्वी अर्जुनचंच झालं होतं. देव तिचीच इच्छा पूर्ण करत होता. अर्जुन म्हणतो, हो एक्झॅक्टली. आता इकडे नागराज आणि सचिन आणि तो राकेश तिघांचा दाखवलाय सीन. हा नागराज चिडचिड करत असतो, म्हणत असतो, काय रे राकेश, तुझ्यासारखा डोक्यात भुसा भरलेला पोरगा कसा काय जन्माला आला रे माझ्या घरात? एक काम केलं नाही तू, तुला दिलेलं एक काम. राकेश म्हणतो, ओ पप्पा, मी माझं काम नीटच केलंय. त्यांचा ब्रेक फेल झाला होता आणि ऍक्सिडेंट होणार होता, तो अर्जुन मध्ये आला, त्याला मी काय करू? सचिन म्हणतो, अरे चिडचिड नका करू, आता त्या सायलीला तिचं बालपण आठवलं तर पुढे काय करायचं ते ठरवा. नागराज म्हणतो, मेलो मग आपण, मेलो. इतके दिवस मी हेच ठरवत होतो ना, सुभेदार किल्लेदारांना सायली तन्वी आहे हे कळलं नाही पाहिजे. अरे समोर असून कळलं नाही त्यांना इतके दिवस, पण आता कळलंय सायली तन्वी आहे हे कळलंय त्यांना. बहुतेक दादाची प्रॉपर्टी बी हिसकावण्याचा प्रयत्न केला, ती माझ्या हातात आली नाही. ती मुलगी त्याच्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न केला, तीही माझ्या हातात आली नाही. आता सगळी सुख त्याच्या पायाशी लोळणार आणि मी तुरुंगात खितपत पडणार आहे. आता तो राकेश म्हणतो, त्या सायली अर्जुनला ना मी कायमचं संपून टाकतो. नागराज म्हणतो, हा आला मोठा संपून टाकतो. काय हिंमत आहे तुझ्यात राकेश, नुसता बोलतो तू. हिंमत असती ना तर इथे येण्याआधी तू सायलीला संपवलं असतं. हा सचिन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? अरे कोणाला मारून टाकायचं डायरेक्ट, हा एकच उपाय आहे का तुमच्याकडे? नागराज म्हणतो, हे सांगत होतो मी सचिन त्याला, सायलीचा खून करू नको, आपण लटकू त्याच्यात. दुसरे पण ऑप्शन असतात. पण सायलीला कळलं असेल ती तन्वी आहे तर, अरे ऍक्सिडेंट करण्याचा माझा पहिला ऑप्शन नव्हता, शेवटचा ऑप्शन होता. सचिन म्हणतो, ठीक आहे, आत्ताची बाजी आपल्या हातातून सुटली आहे ना, पण कोणाचं खून बी न करता आपण वेगळं काय करू शकतो ना याचा विचार करा. ते सायली अर्जुन जिवंत राहिले पाहिजे, पण त्यांना सुखात नाही राहू द्यायचं आपण. मग काही सेकंद हे सगळे तिघेचे तिघे विचार करायला लागतात बरं का, पण यांच्या डोक्यात काही येत नाही. बरं, याच्या डोक्यात जी कल्पना आली आहे ना राकेश आणि नागराजच्या, ती सुद्धा फ्लॉप झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता यांचे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहे, पण असा एखादा प्लॅन यांचा हिट होऊ शकेल जो अर्जुन सायलीवर भारी पडेल असं वाटतंय बरं का. पण तुर्तास तरी यांचे सगळे प्लॅन फ्लॉप होणार आहेत. आता इकडे अर्जुन आणि सायली दोघे जण आईस्क्रीम खात असतात बरं का. आता सायली खरी तन्वी आहे हे कळल्यावरती अर्जुनला खूप छान वाटते आणि हे दोघं लहानपणीचेच मित्रमैत्रिणी आहेत असे आता वागायला लागतात. सायली आता अर्जुनला म्हणते, ए अर्जुन, काय रे भरभर आईस्क्रीम खातोस, माझ्यासाठी ठेवत पण नाहीस, तू नेहमी असंच करतोस हं? अर्जुन म्हणतो, अरे वा, माझी तन्वी मला अर्जुन म्हणाली तर. सायली म्हणते, म्हणणारच ना, मी मैत्रीण आहे ना तुझी, पण सगळ्यांसमोर नाही ना म्हणतायत मला असं. अर्जुन तिला म्हणतो, का सगळ्यांसमोर तू मला अर्जुन म्हणालीस तर मला जास्त आवडेल. अहो म्हणालीस ना तर असं वाटतं सायली बोलते, अर्जुन म्हणाल्यावर असं वाटतं की माझी तन्वी बोलते. सायली म्हणते, अहो पण सगळ्यांसमोर असं अरे तुरे केलं तर मला कसं तरी होईल ना. अर्जुन म्हणतो, मग आपण दोघंच असताना मला अर्जुन म्हणशील का? आणि सायली म्हणते, हो चालेल ना अर्जुन. सायली आता त्याला असं गोड गोड बोलत असते आणि त्याच्या हातातनं तो आईस्क्रीमचा बॉक्स अलगद काढत असते. सायली जेव्हा त्याला अर्जुन अर्जुन म्हणत असते तेव्हा डोळे बंद करून म्हणत असतो, आहा काय गोड वाटतंय ना, म्हण ना अजून म्हण ना. मग मुद्दाम सायली त्याला अर्जुन अर्जुन असं म्हणत असते आणि एकीकडे आईस्क्रीम फस्त करत असते. हा आपला डोळे लावून सो स्वीट करत असतो. पुन्हा नागराजांनी या सचिनचा सीन दाखवलाय राकेशचा. नागराज आता काय त्याच्यावरती चिडचिड करत असतो राकेशवर आणि म्हणत असतो, ए बाबा ए जा ना, नको उभं राहू ना माझ्यासमोर, जा ना इथून, जा ना. अरे घरी जा बाबा, बघ त्या सायलीला काय काय आठवलं, सगळं आठवलं का बघ, जरा जाऊन बघ. मग राकेश म्हणतो, ठीक आहे पप्पा, पण नागराज म्हणतो, काय आता? राकेश म्हणतो, ओ पप्पा, पण खरंच त्या सायलीला सगळं आठवलं असेल तर? मग राकेश म्हणतो, आता ते मीच सांगायचं का तुला? ए मूर्खा, अरे तिला जर सगळं आठवलं असेल ना तर बाकीच्यांना पटवून दे ना की ही खोटं बोलते, ही तन्वी नाहीये असं सांग ना, सगळ्यांना पटवून दे ना. अरे झालं असं तिच्याकडे पुरावे माग, शंका जाय तू, फक्त लोकांना कळलं पाहिजे की ही तन्वी नाहीये म्हणून. मग राकेश म्हणतो, बरं पप्पा मी प्रयत्न करतो. नागराज म्हणतो, अरे जाय तू, जाय पटकन.
मग नागराज आणि सचिनच राहतात. राकेश निघून जातो. नागराज म्हणत असतो, अरे मैपत असता त्याचं डोकं ठिकाणावर असतं ना तर आपल्याला काही करायची गरज पडली नसते बरं का. किल्लेदार सुभेदारांना झोपवलं असतं मैपतने. पण आता मैपत बाबा झाला ना, सत्याच्या मार्गावर निघालाय तो. सचिन म्हणतो, हे बघा नागराज अंकल, अण्णा काहीही करत असो, कुठलेही काम करत असो, पण आपण आपल्या कामासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचाच. त्यावर नागराज म्हणतो, कसा उपयोग करून घेणार आहोत आपण सचिन? टाळ कुटत का त्याच्या नावानं तीर्थप्रसाद वाटत? अरे त्याच्या नावाचा जय जयकार करायचा का? मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय असं म्हणायचं? अरे अशा ना आपण त्या अर्जुन सायलीची वाट लावणार आहेत का? सचिन म्हणतो, माझ्याकडे आहे ना एक प्लॅन, आपण वाट लावू शकतो. ऐका माझं. सचिन आता नागराजला असा आवाज देतो आणि त्याच्या कानात एक प्लॅन सांगतो बरं का. आता त्याने काय प्लॅन सांगितलाय हे आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आता काय प्लॅन सांगितलाय हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. हे आता सध्या तरी सिक्रेट आहे. आता त्याचा प्लॅन सध्या तरी नागराजला पटला असं त्यांनी दाखवलंय. पुन्हा सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. सायली अजूनही अर्जुन अर्जुन असं म्हणून ते आईस्क्रीम फस्त करत असते. आता हा डोळे उघडतो आणि समोर बघतो तर काय, त्याच्या आईस्क्रीमचा डब्बा फस्त झालेला असतो. अर्जुन म्हणतो, अरे यार काय यार हे सगळं तन्वी, ही चिटिंग आहे. तू माझं सगळं आईस्क्रीम फस्त करतेस यार, मला राहू दे ना. सायली म्हणते, नाही नाही, तू खाल्लेस ना अर्जुन 7-8 चमचे, आता मी 7-8 चमचे खाईपर्यंत तुला आईस्क्रीम मिळणार नाही. अर्जुन म्हणतो, यार दे ना, दिस इज नॉट फेअर. सायली म्हणते, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं बरं का, आणि मैत्रीत तर सगळं माफ असतं. अर्जुन म्हणतो, जा बाबा आता मी नाही बोलत. मग सायली म्हणते, घे घे, काही हरकत नाहीये. त्यांनी त्यांच्या बालपणीचे दिवस आता या मुवमेंटला एन्जॉय केले असं म्हणायला हरकत नाही. छान वाटला हा सीन गोड गोड बघायला. मग सायली हळूच आता ते आईस्क्रीम पुढे करत म्हणते, बरं घे, खाऊन घे हा अर्जुन. मग अर्जुन म्हणतो, काय ग बायको, अगं लहानपणी तन्वी असं वागायची ते ठीक आहे, पण आपण मोठे झालो आहोत ना आता. सायली म्हणते, अरे पण मला जर लहान तन्वीसारखं वागायचं असेल तर तुझी काय हरकत आहे? एक तर मला माझी ओळख किती वर्षाने मिळाली आहे. अर्जुन म्हणतो, बरं तुला हवं तसं वाग, तू सगळा आनंद डिझर्व करतेस हं बायको. तू पहिल्यांदा या घरात आली होतीस तेव्हा तुला कोणी एक्सेप्ट करत नव्हतं ग. तुला किती परीक्षा द्याव्या लागल्या, आणि आज आज तर तू या घरची मुलगी आहे हे कळलंय आम्हाला. आमची तन्वी आहेस ग तू. सायली म्हणते, बरं चला आपण गप्पा मारत बसलो ना तर की रात्र निघून जाईल आणि आपलं सरप्राईज स्पॉईल होईल बरं का. अर्जुन म्हणतो, नाही रे बाबा, सरप्राईज माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, एक्सायटेड आहे बरं का मी खूप. सायली म्हणते, उद्याचा दिवस माझ्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे. उद्या मला माझं कुटुंब, माझी माणसं परत मिळणार. सायली आता असं म्हटलं अर्जुन म्हणतो, चल मग झोपायला जाऊया, नाहीतर चल तयारी पण करायची आपल्याला उद्याची. असं म्हणून आता हे दोघे निघालेत झोपायला. इकडे राकेश आता विचार करतोय त्याच्या पप्पांनी सांगितलेल्या आयडियाचा. आता त्याच्या पप्पांनी सांगितलं ना, काही कर, अर्जुन सायलीने जे पुरावे दिले ते खोडून काढ, सगळं करू शकतोस तू, काही कर. त्या गोष्टीचा तो थोडा वेळ विचार करतो, पण त्याला सुचता सुचेना नेमकं करावं तर काय करावं, कारण तो मधल्या काळात इथे नव्हता ना, इथे काय झालं काय नाही ते काही त्याला माहिती नाहीये. त्यामुळे त्याचं डोकं काही काम करेना बरं का मंडळी. पण आज त्यांनी तो सायली अर्जुनचा सोहळा सुद्धा दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. बऱ्याच वेळ मस्त दाखवलाय यार त्यांनी आजचा एपिसोड, आणि उद्याचा याहीपेक्षा मस्त असणार आहे बरं का. राकेशला आता काही सुचेना. राकेश आता विचार करतो, काय करावं, मला काही सुचत नाहीये. ही शंका काय काढू मी त्या अर्जुन सायली जवळ, कुठले पुरावे मागू मी त्यांच्याकडे. ते दोघे इतके हुशार आहेत ना की माझे 5 मिनिटात सगळे बोलणे खोडून काढतील. काय करू असा विचार करत आता तो सचिनला कॉल लावतो. सचिन म्हणतो, हां बोल रे राकेश, काय म्हणतोयस? राकेश म्हणतो, अरे सचिन, मला पप्पाने सांगितलं की अर्जुन सायलीचे सगळे पुरावे खोडून काढ, त्यांना खोटं पाड, पण मी हे कसं करू यार? म्हणजे सायलीच तन्वी आहे हे पुरावे मी मागू अर्जुन सायलीकडे असं पप्पाचं म्हणणं आहे. पण त्या रिक्रिएशनच्या वेळेला त्या सायलीला आठवलं सगळं का नाही आठवलं? मला काही आठवलं नाही ना. अरे मी घरी नव्हतो ना, मी खुसपट कशी काढू? सचिन म्हणतो, हे बघ राकेश, सायली तन्वी आहे या सत्यापर्यंत ते दोघे कसे पोहोचले ना हे तुला माहिती असायलाच हवं. अरे तू त्यांना मगच करेक्ट प्रश्न विचारू शकशील आणि त्यांना तोंडावर पाडू शकशील. राकेश म्हणतो, अरे पण मला कसं माहिती असणार? हे सत्य त्यांना कसं कळलं, काय कळलं ते? मी घरात पण नव्हतो ना रे 2 वर्ष. त्यावर आता सचिन म्हणतो, ऐक, हे सगळं फक्त एकाच व्यक्तीला माहिती आहे बरं का, आणि सायलीला तिची खरी ओळख कळली आहे ही बातमी त्या व्यक्तीपर्यंत जायला हवी. राकेश म्हणतो, कोण आहे ती व्यक्ती? सचिन म्हणतो, अरे अर्थात प्रिया. हे बघ राकेश, अर्जुन आणि सायलीची नस माहिती असणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे प्रिया. तुला जर अर्जुन सायलीला कोंडीत पकडायचं असेल ना तर तुला प्रियाची मदत घ्यावीच लागेल. राकेश म्हणतो, अरे हो यार, हे तर माझ्या लक्षात पण नाही आलं.
मग आता सचिन म्हणतो एक काम कर, आत्ताच्या आत्ता निघ, 1 तास बाकी आहेत जेलचे व्हिजिटिंग आवर्स संपायला, लवकर निघ आणि भेट प्रियाला. राकेश म्हणतो येस येस, मी जाऊन भेटतो तिला. आता लगेच पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी, राकेश प्रियाला भेटायला गेला सुद्धा. कॉन्स्टेबल बाई आता प्रियाच्या जेलचं कुलूप उघडत असते आणि म्हणत असते, "ए, तुला कोणीतरी भेटायला आलाय ग?" प्रिया म्हणत असते सचिन आला असेल. त्यावर आता ती कॉन्स्टेबल म्हणते सचिन नाही, कोणीतरी वेगळाच आलेला आहे. त्यावर आता प्रिया म्हणते मला वेगळं कोण आलं भेटायला. आता खरं ना प्रेक्षकांना, हिला कोणी भेटायला जात नाही तिथे सचिन सोडला तर. आता तिला उत्सुकता वाटते, कोण आलं, माझ्या घरून कोणी आलंय का. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते बघ बघ तूच बघ. पटकन प्रिया बाहेर येते आणि बघते तर काय, राकेश आलाय. मग ती कॉन्स्टेबल म्हणते 10 मिनिटं आहे तुमच्याकडे, पटकन बोलून घ्या. प्रिया म्हणते राकेश, तू इंडियात केव्हा आलास. राकेश म्हणतो बरेच दिवस झालेत. प्रिया म्हणते काय रे राकेश, मला भेटायला एवढ्या दिवसांनी आलास, बहिणीची काळजी पण नाही वाटत का रे तुला. राकेश म्हणतो काय गे, कोण बहीण, कुठली बहीण, तू काय स्वतःला अजून तन्वी समजतेस का. अरे बाहेर ये जरा. अगे तुझ्यासारख्या खोट्या बहिणीपेक्षा माझे खरे वडील जेलमध्ये आहेत, मला त्यांची जास्ती काळजी वाटते. मग प्रिया लगेच म्हणते अरे मग आम्हाला जेलमधनं सोडवायसाठी काहीतरी कर ना रे, प्लीज प्लीज कर ना काहीतरी, आता आलायस ना तू 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 सोडव मला इथून. राकेश म्हणतो ठीक आहे प्रयत्न चालू आहेत माझे, मला ना एक मदत हवी आहे त्यासाठी तुझी. प्रिया म्हणते मदत कशासाठी. आता राकेश म्हणतो हे बघ प्रिया, मोठा घोळ झालाय, सगळ्यांना कळलंय की सायली खरी तन्वी आहे. हे ऐकून प्रियाला मोठा धक्का बसतो बरं का. ती म्हणते काय काय सांगतोयस तू राकेश, अरे तिला कळलंच कसं हे सगळं. अरे अरे मी एवढी मरमर केली, एवढी मेहनत केली, तिच्यापासनं सत्य लपवत होते मी एवढे दिवस. मी जेलमध्ये काय आले की त्यांना थांबवणारं कोणीच राहिलं नाही का बाहेर. अरे कसं कसं कळलं तिला. मंडळी इथे ना मला चूक काढायची नाहीये, पण यांच्या डायलॉग मध्ये जरा गल्लत झालीये बरं का. आता मगाशीच्या सीन मध्ये तुम्ही ऐकलं तर राकेश काय म्हणाला की सायली हीच खरी तन्वी आहे, हे तिला कसं कळलं हे मला काहीच माहिती नाहीये. आणि इथे त्यांनी प्रियाला म्हणजे राकेश प्रियाला सगळं काही सांगतोय की म्हणजे ते त्याने ऐकलं होतं म्हणा की सायली अर्जुन बोलताय की आपण तो ऍक्सिडेंट रिक्रिएट करू, त्या रिक्रिएशन मध्ये तुला सगळं कळेल, हे सगळं राकेश सांगतोय बरं का प्रियाला. पण आता सायलीला कळलंय कन्फर्म की तीच खरी तन्वी आहे, हे राकेशला माहिती नव्हतं ना. त्यामुळे राकेश एवढं ठामपणे प्रियाला कसं काय सांगू शकतो, या गोष्टीवरती मला जरा डाऊट आला बरं का प्रेक्षकांनो. आता हा सीन तुम्ही टीव्हीवर बघा आणि माझी ही शंका खरी आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. राकेश तिला हे सगळं सांगतोय आणि आपल्याला सीन दाखवलेत सगळे टीव्हीवर मागचे सगळे. मग प्रिया म्हणत असते हे सगळं ऐकल्यावर ते त्या ऍक्सिडेंटच्या रिक्रिएशनच्या वेळेला मेले असते ना तर बरं झालं असतं. अरे मी एवढी वर्ष मेहनत केली, काय ऐकायचं आता. ते अर्जुन सायली जिंकले, सायली हीच तन्वी आहे हे आता कळलं ना, तर सुभेदार आणि किल्लेदाराची प्रॉपर्टी विसरून जा बरं का तुम्ही सगळे. राकेश म्हणतो नाही प्रिया, आपण हार नाही मानायची. अर्जुन सायली सगळ्यांना हे सांगत असताना मी त्यांना खोटं पाडणार आहे. प्रिया म्हणते ए कसं करणार आहेस हे, अरे त्यांच्याकडे सगळे पुरावे असतील. एक काम कर राकेश, तू जा मैपतकडे जा आणि सांग त्यांना तुमची बुवाबाजी बंद करा, अर्जुन सायलीला कायमचं संपवायला हवं. हे सगळं ते अण्णाच करू शकतात. प्रिया म्हणत असते हे सगळं अण्णाच करू शकतात. राकेश म्हणतो अगं अण्णांवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाहीये, आपण बघूयात अर्जुन सायलीला कसं खोटं पाडता येईल. असे कोणते प्रश्न आहेत प्रिया ज्यामुळे मला त्या दोघांना खोटं पाडता येईल, मला सांग. आता प्रियाने याला जे प्रश्न ऐकवले ते आपल्याला काही ऐकवले नाहीये. आता इथून पुढे सोहळ्याला सुरुवात झाली आहे प्रेक्षकांनो. आजच्या या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. आजचा आणि उद्याचा एपिसोड खरंच छान आणि मेमोरेबल असणार आहे. या राकेशच्या सगळ्या प्रश्नांना अर्जुन सायलीने खोडून काढलाय आणि मुळात यांना माहिती नाहीये ना की मधुभाऊ उठून बसलेत, बरेच झालेत, त्यामुळे कहाणी में ट्विस्ट आ गया. आपल्या नाही हो, यांच्या. आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे सगळं. तर असो, आता अर्जुनने थाळी वाजवून सगळ्यांना आवाज दिलाय आणि मस्त असं त्यांचा हॉल सजलेला दिसणार आहे तुम्हाला. सगळीकडे छान अशी फुलं लावली आहेत, पण ती आर्टिफिशियल आहे. फुलं लावली आहेत, सुंदर दिसतंय ते सगळं. आणि आता छोट्या तन्वीचे फोटो असे झाकून ठेवलेत अर्जुनने, त्याने असे मस्तपैकी मोठे केलेत बरं का, लार्ज साईजमध्ये फोटो केलेत. आणि आता आवाज देऊन सगळ्यांना खाली बोलवतोय, ते थाळी वाजवतो आणि म्हणतो मम्मा, अश्विन, सगळेजण खाली या. आता ती सगळी तयारी बघून हे मोठे लोक आश्चर्यचकित झालेत बरं का. सगळं ते डेकोरेशन बघून आश्चर्यच वाटतंय. कल्पनाताई विचारतात अरे हे सगळी सजावट का केली आहेस. आता पूर्णाजी म्हणतात अगं बाई कोणाचा वाढदिवस आहे का बाई, आजकाल ना असंच होतं बाई, माझ्या लक्षातच राहत नाही. हे किती इनोसंटली बोलल्या ना पूर्णाजी, मला खूप आवडलं. अर्जुन म्हणतो अगं नाही ग पूर्णाजी, कोणाचा वाढदिवस नाहीये, पण आज आपल्या सगळ्यांसाठी वर्ल्ड बेस्ट डे. मग रविराज म्हणतात अरे अर्जुन पण हे सगळं तू कापडाने का झाकून ठेवलंयस.
आता अर्जुन म्हणतो सांगतो सगळं सांगतो. अरे तुम्ही हे सगळं बघाल ना तर चक्कर येऊन खाली पडाल. त्याआधी सगळं सांगतो, पण तुम्ही तत्पूर्वी सगळे खाली बसा बरं. चैतन्य म्हणतो अर्जुन एवढं काय आहे सांग ना यार. अर्जुन म्हणतो अरे सांगतो सगळं सांगतो. अस्मिता म्हणते निगेटिव्ह असणार आहे का पॉझिटिव्ह. अर्जुन म्हणतो पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह आणि मल्टिप्लाय 1000 असणार आहे अस्मिताताई, तू बघत राहा फक्त. मस्त उत्तर दिलं नाही अर्जुनने. भारी वाटलं हे सरप्राईज प्रेक्षकांनो. पण आता या सगळ्यांना सुखद धक्का बसणार आहे बरं का मंडळी. अर्जुनने सगळ्यांना खाली बसवलं आणि म्हणतोय ऑल सेट ना. पूर्णाजी म्हणतात ए बाबा अर्जुन तू आम्हाला काय सांगणार आहेस हे त्यावर अवलंबून आहे. मग अर्जुन म्हणतो दाखवतो आणि अर्जुनने तिथे असलेले एक एक फोटो आता रिव्हील केलेत. तो म्हणत असतो हे बघा ही आहे आपल्या सगळ्यांची लाडकी तन्वी. मंडळी आता लहान्या तन्वीचे फोटो बघून या सगळ्यांना छानही वाटतं आणि थोडासा धक्काही बसतो. अर्जुन आता एक एक फोटो रिव्हील करत म्हणतो हे आहेत तिचे लहानपणीचे गोड क्षण. आणि प्रत्येकासोबत फोटो आहे ना छोट्या तन्वीचा, सिनियर सोबतचा गोड क्षण, पूर्णाजी सोबतचा गोड क्षण आणि हा प्रतिमा आत्यासोबतचा गोड क्षण, अजून एक असं म्हणून सगळे फोटो त्याने रिव्हील केलेत. ही आहे पूर्णाजीची तन्वी. आहे ना तन्वी गोड आहे ना, खूप गोड आहेत ना हे सगळे फोटो. आणि कसं वाटलं तुम्हाला हे सगळं सरप्राईज. मग आता या प्रतिमा त्या भाऊक झालेल्या असतात, पण रविराज चिडून म्हणतात अर्जुन आपलं ठरलंय ना की तन्वीच्या आठवणी पुन्हा काढायच्या नाही. तू पुन्हा का आठवण करून देतोयस रे. अर्जुन म्हणतो ए सिनियर तू ना तुझ्या डोक्यातनं आधी हे काढून टाक की या घरामध्ये तन्वीची आठवण काढता येणार नाही. तू हे काढून टाक बरं तुझ्या डोक्यातनं. सगळेजण आश्चर्याने अर्जुनकडे बघत असतात. अर्जुन म्हणतो तन्वी या घराचा श्वास आहे, या घराची आठवण आहे, त्यामुळे आपण आज तन्वी डे सेलिब्रेट करतोय. आता सगळेजण त्याच्याकडे पुन्हा आश्चर्याने बघायला लागतात. पूर्णाजी म्हणतात अरे बाबा अर्जुन तुला हे सगळं सुचलंच कसं. प्रतिमा त्या म्हणतात मला तर वाटतंय ही नक्की सायलीची कल्पना आहे. तिला माहिती आहे ना हे सगळे फोटो बघून मला खूप छान वाटणार आहे. आता प्रतिमा त्याची बिचाऱ्यांची भाबडी कल्पना. पण प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन पण सायली दिसत नाहीये, कुठे ती. अस्मिता म्हणते हो ना ती तुझ्याबरोबर खाली का नाही आली. अर्जुन म्हणतो थांब अस्मिताताई 1 मिनिट थांब. सायली कुठे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवंय ना. तुमचं उत्तर इथे आहे. असं म्हणून अर्जुनने आता वर जिन्याकडे हात दाखवला आणि गोड सुंदर फ्रॉकमध्ये आपल्याला सायली दिसणार आहे प्रेक्षकांनो. ती छोट्या तन्वीसारखा सेम टू सेम फ्रॉक घालून आली आहे. पण इतक्यात एवढ्या लवकर यांना हे सगळं मॅनेज झालं नवलच ना. म्हणजे तो फ्रॉक तिने शिवलाय आणि तशीच हेअरस्टाईल करून अगदी तशीच ती आली आहे. म्हणजे ते समोर फोटो दाखवला तिने, एकीकडे त्यांनी फोटो दाखवलाय छोट्या तन्वीचा आणि एकीकडे सायली अशी छान सजून आली आहे. जिन्यावरनं एक एक पायरी उतरत ती आली आहे. आणि प्रतिमा आत्याला असा भास झाला जणू काही खरंच त्यांची तन्वी आली. आता एक्झॅक्टली त्यांची तन्वीच त्यांच्या समोर येणार आहे हे अजून त्यांना माहिती नाहीये ना. खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो हा सीन त्यांनी. पण सगळेजण आता सायलीकडे आश्चर्याने बघायला लागतात. सायली अर्जुन खूप खुश असतात. ते एकमेकांकडे बघून स्माईल करत असतात. पण यांना कोणाला काही कळेना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कोडं की हा काय प्रकार आहे हे त्यांनी खूप वेळ दाखवल्यावर का म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करते मी. पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन सायली अरे काय चाललंय काय तुमचं, आम्हाला काही कळत नाहीये रे पोरांनो. अस्मिता म्हणते काय चाललंय खरंच तुमचं, का हा सगळा घाट घातलाय. कल्पनाताई म्हणतात अगं सायली तुला ना आता तन्वी म्हणून वावरण्याची गरजच नाहीये, कारण पूर्णाईला कळलंय ना की तू तन्वी नाही सायली येते. मग हे दोघे नुसते एकमेकांकडे बघून स्माईल करत असतात. म्हणजे या सगळ्यांच्या प्रश्नांना त्यांना उत्तर द्यायचे आणि त्यांना खूप छान धक्का बसणारे या गोष्टीने ते अगोदरच सुखावलेत बरं का प्रेक्षकांनो. अमेझिंग एपिसोड आहे आजचा सुद्धा. आज ना थोडा घसा बसलाय ना त्यामुळे थोडंसं असं जास्ती मोठ्याने बोलता येत नाहीये. प्रतापराव म्हणत असतात अरे बाबांनो बोला काहीतरी बोला. अर्जुन आता फायनली रिव्हील करतो. अर्जुन म्हणतो हेच तर तुमचं सरप्राईज आहे. इतक्या वर्षापासून आपण जिची वाट बघत होतो, जिच्यासाठी आपण तळमळत होतो, ती तन्वी कोण आहे हे आम्हाला फायनली कळलंय. आता हे बोलून ते एकमेकांकडे बघून पुन्हा स्माईल करत असतात. पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह. आता तन्वी कळलीये म्हणल्यावर केवढा मोठा मुवमेंट आहे हा प्रेक्षकांनो. तेवढ्या तिथे राकेश आलेला दाखवलाय बरं का. राकेश दारा आडून हे सगळं बघतोय. आता अर्जुन अनाऊन्स करतो आणि म्हणतो दुसरी तिसरी कोणी नाही, आपली तन्वी म्हणजे आपली सायलीच आपली लाडकी तन्वी आहे सगळ्यांची.
हे जेव्हा अर्जुन सांगतो तेव्हा या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो बरं का. आता अर्जुनने अर्थातच सगळे पुरावे समोर ठेवलेत या सगळ्यांना सिद्ध करायला की सायली खरी तन्वी आहे. या सरप्राईजवर त्यांनी हा एपिसोड आजचा संपवला बरं का मंडळी. पण उद्याचा एपिसोड रिव्ह्यू थोडासाही मिस करू नका, कारण उद्या सगळ्यात सॉलिड भाग असणार आहे. सगळ्यांचे चेहरे तरी बघा कसे झालेत. आता उद्याचा प्रोमो भारी दाखवलाय त्यांनी. अर्जुन जेव्हा रिव्हील करतो तेव्हा तिथे राकेश येतो आणि म्हणतो, काय तुम्ही एवढ्या खात्रीने हे कसं काय सांगू शकता. राकेश त्याच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे अर्जुन सायलीला खोडून काढायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो, सो व्हॉट रबिश, एवढ्या महत्वाच्या गोष्टीचा तुम्ही खेळ कसं काय मांडताय. अर्जुन म्हणतो, इथे एक महत्वाची व्यक्ती आहे जिने तुम्हाला सांगितलं की सायली खरी तन्वी आहे की तुमचा विश्वास बसेल. मधुभाऊंची एंट्री झाली आहे तिथे. मग सुमनताई विचारतात, म्हणजे भाऊजींच्या अपघाताच्या रात्रीच तुम्हाला सायली सापडली होती का, म्हणजे आमची तन्वी. मग मधुभाऊ म्हणतात, हो तन्वीच आहे, हीच तुमची मुलगी तन्वी आहे. मग प्रतिमात्या भाऊक होतात आणि म्हणतात, माझं मन सांगतच होतं मला की तूच माझी लेक आहे. रविराज म्हणतात, हे जर खोटं ठरलं ना तर मी आता लगेच हा राकेश म्हणतो, हे सगळं खोटं आहे, यांच्याकडे काय पुरावेत, हीच खरी तन्वी आहे. मग अर्जुनने डीएनए दाखवलाय, डीएनएचा रिपोर्ट दाखवलाय रविराजांना आणि सांगतोय की बघ सिनियर, हीच तुझी मुलगी आहे. बघितल्यावर रविराजांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते सायलीला म्हणतात, तूच माझी तन्वी आहेस. मंडळी अमेझिंग दाखवणार आहेत बरं का उद्याचा एपिसोड, मिस करू नका. आजचा एपिसोड पण मस्त दाखवलाय त्यांनी, छान वाटला मला तर. उद्याच्या एपिसोडची तर मी खूपच आतुरतेने वाट बघत आहे. तुम्ही बघत आहात ना, मग नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. टेक केअर. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत खरंच काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.